टेम्पोसाठी पैशाची गरज, निवडला घरफोडीचा मार्ग, कोल्हापुरात भाडेकरू जोडपे अटकेत। कोल्हापूरमध्ये घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसात छडा लावत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे आर्थिक अडचणीतून टेम्पो खरेदीसाठी पैसे उभे करण्याच्या उद्देशाने ही चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। करवीर तालुक्यातील नागदेवाडी येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा कोल्हापूर पोलिसांनी यशस्वी उलगडा केला आहे। या प्रकरणी अवधूत लहू धुरे वय 23 आणि तेजस्विनी विक्रम बुरबुसे वय 24 या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 32 ग्रॅम वजनाचे चोरीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार शीतल रामचंद्र गावडे यांच्या घरात अवधूत आणि तेजस्विनी हे भाडेकरू म्हणून राहत होते। मात्र अचानक दोघेही बेपत्ता झाल्यानंतर घरातील सुमारे 3 तोळ्याचे घंटण, 1.5 तोळ्याचा नेकलेस आणि 2 ग्रॅमची सोन्याची अंगठी चोरीला गेल्याचे समोर आले। दरम्यान आरोपी अवधूत चोरीचे दागिने विकण्यासाठी नवीन वाशीनाका परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। चौकशीत आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि टेम्पो खरेदीसाठी पैसे उभे करण्याच्या उद्देशाने ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रणजित पाटील, विजय तळसकर, सोमराज पाटील, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, प्रकाश कांबळे आणि श्रीधर जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। अर्थसंकटातून मार्ग काढण्यासाठी चोरीचा मार्ग निवडणाऱ्या या दोघांना आता तुरुंगाची हवा खावी लागणार आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत।